हे सरकार आलं आणि ते आता टाळटाळ गप्पा करते। त्यांच्या डोक्यात टाळ घालायची तयारी आम्ही सुरू केली आहे। राजा झाला व्यापारी, प्रजा झाली भिकारी। तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं असलं, जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत? तुमच्या हरामखोर पोलीस अधिकाऱ्यांनी गचांड्या धरल्या, अतिरेकी असल्यासारखी त्यांच्यावर कारवाई केली, खाली पाडलं, कॉलर धरून नेलं। इतकं अवमानित करताय बळीराजा म्हणल्या शेतकऱ्यांना, ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत। तालुका जालना पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक संतोष साबळेला तातडीनं निलंबित करा। अर्जुनराव खोतकरांनाही सांगतो, गेल्या 4-5 दिवसापासून ना त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय, ना आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो। बन्सल साहेब, तालुका जालन्याची एकदा शांती करा त्या पोलीस ठाण्याची। नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या मूल्यांकनासाठीच्या धरणे आंदोलनाचा आज 45वा दिवस होत आहे। आजचा दिवस मावळलाय। उद्याची पहाट काय घेऊन येईल हे सांगता येत नाही। आजही प्रशासनानं काही मनावर घेतलेलं नाही। आता संत महंत येऊन गेले, खडेश्वरी बाबाजी आले होते, त्यांच्याबरोबरच रेवगाव आश्रमाचे सोमेश्वरगिरी महाराज आले होते। लवकरच एक फार मोठं संत संमेलन होणार आहे या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ। ज्या संत महंतांमुळं, ज्या गोपालकांमुळं, ज्या जागरूक नागरिकांमुळं हे सरकार आलं आणि ते आता टाळटाळ गप्पा करते। त्यांच्या डोक्यात टाळ घालायची तयारी आम्ही सुरू केली आहे। एकीकडं याच रस्त्याच्या कंत्राटदाराला 7,000 कोटी रुपये जास्त द्यायच्यासाठी यांनी सगळी हातमिळवणी केली, आणि दुसरीकडं आमच्या योग्य मूल्यांकनासाठी 200-300 कोटी द्यायची यांची तयारी नाही। हे तर असं झालं, राजा झाला व्यापारी, प्रजा झाली भिकारी, अशी देवेंद्र फडणवीसांची गत झाली आहे। आणि त्यातल्या त्यात त्यांचीवरून सूट असल्यामुळं अधिकारी मस्तीला आलेत। कालचा एक किस्सा सगळ्या याच्यात गाजतोय महाराष्ट्रभर। आमच्या घनसावंगीकडचे शेतकरी जिल्ह्याचा प्रश्न घेऊन आले होते। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या अनुदानात जवळपास 35-36 कोटीचा घोटाळा झाला आहे, तो उघडकीस आला आहे। त्यातील खालच्या समजल्या जाणाऱ्या तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं असलं तरी जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर का कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही, या मागणीसाठी शेतकऱ्यांसाठी मोठ्या धडाडीनं काम करणारे गजानन उगले आणि त्यांचे सहकारी आले होते। प्रातिनिधिक स्वरूपात मागे कृषी मंत्री कोकाटे बरळत असतात, ते बरळले होते की चुनाविना काय असं बोलले होते। शेतकऱ्यांनी चुना लावला असं काहीतरी म्हणले होते, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी चुना बरोबर आणला होता। आणि ह्या सगळ्या लोकांनी सुपारी घेऊन शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे खाल्ले म्हणून सुपारी बरोबर आणली होती, आणि ती ते पालकमंत्र्यांना देणार होते की चुना सुपारी। तर तुमच्या हरामखोर पोलीस अधिकाऱ्यांनी गचांड्या धरल्या, अतिरेकी असल्यासारखी त्यांच्यावर कारवाई केली, खाली पाडलं, कॉलर धरून नेलं। इतकं अवमानित करताय बळीराजा म्हणल्या शेतकऱ्यांना, ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत। मेन मला असा प्रश्न विचारायचा आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि यांचे सर्वेसर्वा गृहमंत्री देवाभाऊ यांना, की चुना सुपारी म्हणजे काय, स्फोटक वगैरे आहे का, RDX सारखं काही परिस्थिती आहे, तसं काही आपण जाहीर केलंय का ते? आणि अशा वस्तू सोबत बाळगणं म्हणजे काय अतिरेक होतो का? अतिरेक काही कारवाई होते का? आणि मग आमच्या गजानन उगले यांच्यावर तुम्ही अतिरेकी बने ज्या पोलीस अधिकारी जो तालुका जालन्याचा पोलीस निरीक्षक म्हणून 2 दिवसापूर्वी रुजू झालाय। तालुका जालना पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक संतोष साबळेला तातडीनं निलंबित करा आणि त्याची खातेनिहाय चौकशी करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे। नाही केल्या तर उद्यापासून त्याच्यासाठी आम्ही वेगळं आंदोलन करू। घनसावंगीपासूनही लोक येणार आहेत, जेरभरो आंदोलन होईल, हे ह्या निमित्तानं देवाभाऊंनाही सांगतो आणि ह्या इथले आमदार अर्जुनराव खोतकरांनाही सांगतो, गेल्या 4-5 दिवसापासून ना त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचलाय, ना आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो। त्यांच्याही काम हे ऐकून घ्या खोतकर साहेब, याला तातडीनं उचला, कारण की तालुका जालन्याचं काय झालंय काय माहीत नाही। बन्सल साहेब, तालुका जालन्याची एकदा शांती करा त्या पोलीस ठाण्याची, कारण की आतापर्यंत 3 अधिकारी बेजबाबदारपणे वागल्यामुळं जमा करण्यात आलेत याला मुख्यालयाला। यालाही जमा करून निलंबित करावं लागणार आहे तुम्हाला, आणि एक चांगला अधिकारी द्यावा लागणार आहे। याच अधिकाऱ्यानं आम्ही जेव्हा सिंधी काळेगावला रास्ता रोको करायसाठी निवेदन द्यायला गेलो, त्याच्या आधी आमच्या नावानं गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा काढतो हा अधिकारी। कुठून आणलाय हा?
या शेतकऱ्याचा पुत्र जरी नसला तर शेतीतलं अन्न तर खातच असणार आहे ना हा, मग याला निलंबित करा अशी आमची मागणी आहे। या निमित्तानं आणखीन एक सांगतो की एकदा संत महंत जर याच्यात उतरले, जे तुमच्या प्रचारात अप्रत्यक्षपणे उतरले होते, ज्यामुळे हे पाशवी बहुमत आलं, ते जर याच्यात उतरले तर तुम्हाला लवकरच सगळ्या दिवसा दिवे दिसतील। त्याच्यामुळे हे सगळं थांबवा आणि तुमच्या अधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून योग्य तो तोडगा काढण्याचे सांगा। मला या निमित्तानं जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ साहेबांना यांना विनंती करायची की आपणही पालकमंत्र्यांच्या सोबत होतात, त्या शेतकऱ्यांनी असा काय गुन्हा केला होता की तुम्ही त्यांना भेटूही देत नाही, त्यांच्याकडे निवेदन देऊ देत नाही, तुमचे अधिकारी एवढे अमानुषपणे त्यांच्यावर हे करतात, तर आपणही याची चौकशी करून योग्य तो निर्णय लावला पाहिजे।